नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवरात्रीच्या या 6व्या दिवसाच्या व्लॉगमध्ये। आता आपण पोहोचलो आहोत गोंड प्लॉट येथील देवीच्या दर्शनासाठी। येथे सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे, तसेच येथे केलेले सुंदर असे डेकोरेशन आता आपण बघत आहात। ही आहे येथील देवीची मूर्ती। येथे बाजूलाच लहान मुलांचे खेळ सुरू होते। येथून दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत हवालदारपुरा येथील देवीच्या दर्शनासाठी। येथे स्थापित केलेली मूर्ती आता आपण बघत आहात। इथून आता आपण चाललो आहोत मालगुजारीपुरा येथील देवीच्या दर्शनासाठी। येथे केलेली सुंदर अशी रोषणाई। ही आहे मालगुजारीपुरा येथील आई भवानी। सुंदर असे डेकोरेशन येथे तयार करण्यात आलेले आहे, तसेच येथे स्थापित केलेली मूर्ती सुद्धा खूपच सुंदर आहे। इथून आता आपण आलो आहोत इंदिरा मार्केटमधील देवीच्या दर्शनासाठी। मंदिरावर केलेली सुंदर अशी रोषणाई आता आपण बघत आहात। मंदिराच्या आतमध्ये आपल्याला देवीची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते। बाजूच्या भिंतीवर देवीचे विविध रूप आपल्याला पाहायला मिळतात। मंदिराच्या बाहेरच्या बाजूला लंगरचे आयोजन करण्यात आलेले होते। आता आपण पोहोचलो आहोत मालगुजारीपुऱ्यातील आशीर्वाद दुर्गा उत्सव समितीच्या मंडपात। येथे सुद्धा सुंदर असा देखावा तयार करण्यात आलेला आहे, तसेच देवीची पण सुंदर अशी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे। इथे छोटी दुर्गा देवी प्रकट झालेली होती। इथून दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत मानापुरे रोड येथील देवीच्या दर्शनासाठी। येथील रस्त्यावर सुंदर अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। ही आहे येथील स्थापित केलेली देवीची मूर्ती। येथे देवी समोर मांडलेला 56 भोग आता आपण बघत आहात। येथील मंडळाचे कार्यकर्ते व आमचे सहकारी श्री मनोज मानापुरे यांना सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आलेली होती। इथून आता आपण आलो आहोत राजकला टॉकीज जवळ। येथे खाटू श्याम महाराजांच्या भजनाचा कार्यक्रम सुरू होता। जब तक ठोकर नहीं मिलती ना, इसका दर नहीं पकड़ते हैं। ठोकर खा के जो डर आया, ठोकर खा के जो डर आया, उसको संभाला शाम ने हारे।
इथून आता आपण चाललो आहोत तेलीपुऱ्यातील देवीच्या दर्शनासाठी। इथे स्थापित करण्यात आलेली माता राणीची सुंदर अशी मूर्ती। इथून दर्शन घेऊन आता आपण मुख्य रस्त्यावरील पोलीस स्टेशन समोर असलेल्या दुर्गा माता उत्सव समितीच्या मंडपासमोर आहोत। ही आहे येथे स्थापित केलेली देवीची मूर्ती। इथून दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत मोहताज झील येथील देवीच्या दर्शनासाठी। सुंदर अशी कमान येथे स्थापित करण्यात आलेली आहे। तसेच रस्त्यावर केलेली सुंदर अशी रोषणाई आता आपण बघत आहात। येथे सुंदर असा मंडप सजवण्यात आलेला आहे। तसेच आतमध्ये सुंदर अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। इथे बघू शकता मंडपाच्या वरती केलेली सुंदर अशी डिझाईन। तसेच आतमध्ये लावण्यात आलेले सुंदर असे झुंबर। समोर आपण बघू शकता सुंदर अशी देवीची मूर्ती। इथून दिसणारे मंडपाचे सुंदर असे दृश्य। इथून दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत धान्य लाईन मधील देवीच्या दर्शनासाठी। हे आहे त्याचे प्रवेशद्वार। रस्त्यावर करण्यात आलेली सुंदर अशी लाइटिंग। ही आहे येथे स्थापित करण्यात आलेली देवीची सुंदर अशी मूर्ती। येथील दर्शन घेऊन आता आपण निघत आहोत। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवरात्रीच्या 7व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।